पुणे शिवशाही बस अत्याचार प्रकरण पोलिसांकडून तपासाला वेग। रात्री शिवशाही बस फॉरेन्सिक तपासासाठी नेली। पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल। तपास गंभीरतेने करा, फडणवीसांच्या पुणे पोलीस आयुक्तांना सूचना। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुणे पोलीस आयुक्तांना फोन। आरोपीला लवकर शोधा, प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवा, शिंदेंचे निर्देश। पुणे अत्याचार प्रकरणामधील आरोपीला फाशी झाली पाहिजे, आरोपीला तत्काळ अटक करा, अजित पवारांच्या पुणे पोलिसांना सूचना। अजित पवारांनी पोलिसांकडून कारवाईचा अहवालही मागवला। मंत्री प्रताप सरनाईकांनी महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात बोलावली बैठक। मंत्रालयामध्ये 12:30 वाजता बैठकीचं आयोजन। पुण्यातल्या स्वारगेट एसटी स्थानकामधील बलात्कार प्रकरणामधील पीडितेवर 2 वेळा लैंगिक अत्याचार। ससून रुग्णालयानं पोलिसांना पाठवलेल्या वैद्यकीय अहवालामधून स्पष्ट। शिवरायांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य खपवून घेणार नाही, चौकशी करून तथ्य आढळल्यास कारवाई होणार। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। प्रशांत कोरटकरचं थोबाड रंगवलं पाहिजे, बहुजन पोरांनी ठरवलं तर कोरटकर रस्त्यावर फिरू शकणार नाही। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड आक्रमक। बीडच्या मस्साजोगमधील अन्नत्याग आंदोलन तुर्तास स्थगित। काही मागण्या मान्य केल्यानं आणि उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केल्यानं निर्णय। एमपीएससी मार्फत शालेय शिक्षण विभागामध्ये 18 शिक्षणाधिकारी आणि 98 उपशिक्षणाधिकाऱ्यांची नियुक्ती। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रशिक्षणाला सुरुवात होणार। चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तानचा इंग्लंडवर 8 धावांनी विजय। 325 धावांचा पाठलाग करताना 317 धावांवर इंग्लंड ऑल आऊट। इंग्लंड चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर।